हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर इथे ना आज संडे असल्यामुळे आम्ही जरा लेटच उठलोय। संडे म्हणजे आपली फुल सुट्टी असते। मंडे डे सॅटरडे सकाळपासून उठा आणि ती दगदग, आणि संडे एकदम फुल मस्त रिलॅक्स मध्ये उठायचं। काल तुम्ही बघितलं होतं की मी एक ट्रिक यूज केली होती, त्यानंतर मी इथे किचन मध्ये आली होती पाणी प्यायला। तर बघितलं तर इथे ना इडलीचं जे बॅटर आहे ना ते कुकरच्या खाली सुद्धा येऊन पडलेलं, म्हणजे जो किचन वाटा आहे ना त्यावर सांडलेलं होतं। पाणी प्यायचं मी बाजूला ठेवलं, सर्वात आधी हे जे आहे ते नीट करून घेतलं। इतक्या छान पद्धतीने ते आमलं होतं ना पीठ इडलीचं, तुम्ही ते बघू शकता कॅमेरामध्ये, तुम्हाला दिसत असेल। ते फुलून खाली सुद्धा सांडलं होतं आणि असंच बॅटर मला माझ्या इडलीसाठी हवं होतं। सर्व ते तिथलं आवरलं आणि त्यानंतर मग माझ्यासाठी रोजप्रमाणे एक ग्लास गरम पाणी ठेवला। आज संडे म्हटलं की बस डोक्यावरचं जे आपले राहिलेले केस आहेत ना ते उडणं असं काम आहे, म्हणजे मुलांमुळे बरं। दिवस निघालाही नाही तर मस्ती सुरू। तर असो, इथे कोमट पाणी झालंय, ते पिल्यानंतर मग माझ्या दिवसाची सुरुवात होते। आज तर एवढी घाई गडबड सुरू झाली की बिट्टूच्या पप्पाला सुद्धा जायचं होतं आणि मुलांना पण खूप भूक लागली होती, कारण आता 10 वाजले होते। सर्वच इडलीची वाट बघत होते। जाऊला म्हटलं तुम्ही असं करा, इडली बनवायला घ्या आणि मी सांबार बनवते, जेणेकरून आपलं काम फास्टमध्ये होईल। मुलांना सुट्टी आहे याचा अर्थ असा नाही की माझ्या जाऊला देखील सुट्टी आहे। तर आता 12 वाजता त्यांना ड्युटीवर जायचं होतं ना, मग त्यांनी काय केलं ना, जे पटापट होते ते कामं करून घेतले। जसं की पीठ मळवणं, इडली बनवणं, भात टाकणं। आता त्यांना माहिती होतं की ही लेट उठली आणि सर्व कामं तशी पडलेली आहेत, म्हणून त्यांच्याकडून जेवढी आवरल्या जातात तेवढी त्यांनी पटापट कामं करून दिली। एवढी धावपळ झाली होती ना, काय करावं काही सुचतच नव्हतं। आम्ही दोघे किती धावपळीमध्ये असू द्या, पण त्या धावपळीमध्ये माझ्या सासूबाई ज्या गप्पा करतात ना ते ऐकून ना आमचा दिवस एकदम भारीच जातो। एवढी भूक लागली होती ना, तुम्हाला काय सांगू, असं वाटत होतं ते इडलीचं जे कच्चं पीठ आहे ना तेच खाऊन घेऊ की काय, कारण पोटात गेल्याशिवाय माझं तरी डोकं चालणार नाही। पटकन सांबारला फोडणी दिली आणि इडली झालेलीच होती, पटकन उचलली आणि खाऊन घेतली। त्यानंतर कुठे जीवात जीव आला। आजकाल माझ्याकडे वेळेची एवढी कमतरता झाली आहे की तुम्हाला आधीसारखे हसण्यासारखे ब्लॉग सुद्धा बघायला मिळत नसतील, कारण आजकाल कामं एवढी वाढलेली आहेत की मी कोणते कोणते कामं करू तेच समजत नाही। आणि आजचा दिवस तर माझ्यासाठी एवढा खराब होता, तुम्हाला काय सांगू। मी कोणाचं सकाळी उठल्याबरोबर तोंड बघितलं तेच कळेना। सकाळपासून धावपळ सुरू तर संध्याकाळच्या 8-9 वाजेपर्यंत धावपळ। शेवटी मी आता रडायची बाकी राहिली होती। जर का थोडंफार जाऊ काम संध्याकाळी करून गेल्या नसत्या किंवा आर्यनने चहा ठेवला नसता तर खरं तुम्हाला सांगते मी डायरेक्ट रडली असती। इडली आणि सांबार झाल्यानंतर सर्वांनीच गरम गरम इडली आणि सांबाराचा नाश्ता केला। नाश्ता करून जाऊन मग निघून गेल्या होत्या। त्यांचं काम त्यांनी करून घेतलं होतं अर्ध, आणि आता इथे ना भाजी आणली होती, म्हणजे चिकन आणि मटन। ते धुवा बनवा एवढा वेळ जातो ना त्यामध्ये, आणि एक तर एक नाही 2-2 भाज्या आणल्या की मग तर डोकंडोकीच फार असते। नाश्ता केल्यानंतर फक्त मी 5 मिनिटं बसले आणि त्यानंतर दोन्ही भाज्या धुवून घेतल्या आणि उकडायला टाकल्या। आता वेळ कमी असल्या म्हणजे आता 1:30 वाजले होते। आता नाही, मी म्हटलं अजिबात वेगवेगळा मसाला मी करणार नाही, एकच मसाला मी केला आणि त्या एका मसाल्यामध्ये मी दोन्ही भाज्या बनवून घेतल्या होत्या। मी सकाळी उठो किंवा लेट, या किचनमधून मला तरी सुट्टी मिळत नाही आहे। किचन असो किंवा अदर दुसरी कामं, ते मला सुट्टीच देत नाही आहेत। मी खूप घरातले कामं पटापट आवरण्याचा प्रयत्न करते, कारण की मला या व्यतिरिक्तही कामं असतात, जसे की सोशल मीडियावरचे। उठले ना तेव्हापासून किचनमध्ये आहे, पण मजा किचनच्या बाहेर मी गेली असते, अजून चेहरा पण धुतले नाही। पटापटा आवराआवरी केली, त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले, जेवण केलं। 3:30 वाजता आज मी रेकॉर्ड तोडाय, माझं स्किन केअर करत आहे। तू का घालते ती चप्पल, छोटी चप्पल? छोटी चप्पल नाही, मोठी चप्पल नाही, फुटत नाही रे बाळा। ओके बरं, पप्पा आले तर काय सांगायचं पप्पाला? पप्पा मी हे कुठून आणलं, पाणी कुठून आणलं? मम्मीने केलं का? नाही, कोणी केलं मग? मी कुठे केलं? पार्लर कुठं केलं? पार्लर कुठं सांगायचं पप्पाला? पार्लर मम्मीने केलं? मम्मीने केलं पार्लर मध्ये? कुठे केलं? पार्लर मध्ये मम्मीने केलं का? नाही, मम्मीने केलं का? नाही, बोल बाबा माझ्याकडे। दरवाजली मम्मी तो हेअर कट करत होता ना, मी तुझ्या पप्पाला काय सांगायचं? कोणी केलं? मम्मीने केलं काय? नाही, पार्लर वाला कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। मम्मीने केलं? पार्लर वाला मी झूठ बोलू का? नाही, झूठ नाही बोलत। पप्पाने विचारलं तर सांगायचं फक्त की पार्लर मध्ये केलं। अच्छा, हमको सिखा रिया है। मला असं वाटतं की एवढेशे केस कट करायला आपण पार्लरमध्ये जा, आणि तिथे गेल्यानंतर तेवढेशे केस कट करायला 100
ते 50 रुपये ते घेतात. ते 50 रुपये घालवण्यापेक्षा म्हटलं एवढ्यात आपण घरी कट करू शकतो. पण तिच्या पप्पाचं असं म्हणणं असते की तुम्ही घरी तिचे केस कट करू नका, तिचे हेअर कट करायला तिला स्पेशली पार्लरमध्ये घेऊन जा. वाटत पण नाही केलेत म्हणून ना. बघ माझ्याकडे बिट्टूचे जे समोरचे हेअर आहेत ना ते तिच्या डोळ्यामध्ये येत होते. म्हटलं थोडेसे कट करूया, मग मी थोडेसेच कट केले, जास्त काही केले नाही. मीच पार्लरवाली झाली हे तिच्या पप्पाला समजलं नाही पाहिजे म्हणून मी पटापटा ते आवरण्याचा प्रयत्न करत होती. पण बस तिचे पप्पा आज काही लवकर आले नाही कामावरून. पप्पा येण्याआधी पटापट रफा दफा करावं लागेल आपल्याला. हे तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. तर ते काय केलंय आपण? आई आपण तयार केलं काहीच केलं का आपण? नाही. कटबीट केलं का काही? हो काय केलं? कटबीट नो असं नाही सांगायचंय ना आपल्याला. नाही केलं तर सांगायचंय ना. नाही केलं कटबीट. फक्त तयारी करून दिली आहे मम्माने. तयारी करून दिली मम्माने. चलो जाओ आप खेलने के लिए. बाय. बाय. चलो जाओ अपने दोस्तों के पास. ये वो लेके नहीं, अच्छा ये वो रख दो और चले जाओ. सकाळपासून खूप बिझी दिवस गेला त्यामुळे 9 वाजता भाजी करायला घेतला. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.